नमस्कार, स्वागत आहे तुमचं रुपालीज किचन या चॅनलमध्ये. आणि मी तुमच्यासाठी आज एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे. दिसायला तेवढाच गुबगुबीत आणि खायलाही तेवढाच खुसखुशीत असा पनीर पराठा आपण आज बनवणार आहोत. चला आपण साहित्य बघूया. गव्हाचं पीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, कस्तुरी मेथी, पनीर किसून घ्यायचे, हळद, जिरे, चाट मसाला, मीठ, बारीक चिरलेला कांदा, गरम मसाला आणि लाल तिखट. आपण अगोदर पीठ मळून घेऊयात. या आपण पीठ मळूया. एक ताट किंवा बाउल घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाका, चवीपुरतं मीठ, आणि आपण जसं चपातीला किंवा पोळीला पीठ मळतो तशाच पद्धतीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. हे बघा, तुम्ही बघू शकता आपलं पीठ मळून झालेलं आहे. हे बघा, आता हे आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचे. आपण सारण बनवूया. एक बाउल घ्यायचा, हे किसलेलं पनीर त्या बाउलमध्ये टाकायचं. बघू शकता. आता बारीक चिरलेला कांदा, कस्तुरी मेथी थोडी क्रश करून टाकायची. त्यामुळे काय होतं, त्याचा स्वाद आणखी छान लागतो. बघू शकताय तुम्ही. गरम मसाला, लाल तिखट, हळद, चाट मसाला, जिरे, आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि चवीपुरतं मीठ घालायचे. आणि हे मिश्रण आता आपल्याला एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं आहे, कारण आपल्याला पराठ्यामध्ये जेव्हा हे सारण आपण भरू त्यावेळेस एकदम सोपं जातं. एकदम त्याचा गोळा होत नाही, म्हणून हे तुम्ही बघू शकता. हे बघा, एकदम हलक्या हाताने अशा पद्धतीचं मिक्स करायचं आहे. आपलं सारण तयार आहे. हे बघा, आपण आता पराठे करायला घेऊया. कणिक पण छान भिजलेली आहे. आता आपण पराठे करूया. हा बघा, कणकेचा गोळा आपल्याला चपातीपेक्षा एवढा मोठा नाही घ्यायचा. चपातीपेक्षा छोटाच लागतो पराठ्यासाठी. तर आपल्याला एकदम छोटा, एक लिंबाच्या आकाराचा घ्यायचा आहे. हा बघू शकता तुम्ही. आणि त्याला आपण असं खोलगट वाटेसारखा आकार द्यायचा आहे. त्यामध्ये आपलं सारण भरायचं आहे आपल्याला, म्हणून हे बघा. हे बघा, अशा पद्धतीचा खोलगट गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि आपण त्याच्यामध्ये आता सारण भरून घेऊया. सारण पण चांगलं जास्तच घाला, एकदम कमी नको. तेव्हाच आपला पराठा छान दिसेल आणि खायलाही छान लागेल. असं दाबून दाबून त्याच्यामध्ये सारण भरून घ्या. हे बघा, तुम्ही बघू शकता. हा पराठा माझ्या मुलांना खूप आवडतो. तुम्ही पण तुमच्या मुलाला करून द्या आणि त्यांना कसा वाटतो हे मला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, आता आपल्याला हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. मग आपल्याला पराठा छान लाटता येईल, जेणेकरून आपलं सारण लाटताना बाहेर येणार नाही. हे आपण लाटून घेऊया. लाटताना एकदम हलक्या हाताने लाटायचे.
जास्त दाबून नाही लाटायचं, कारण सारण बाहेर येऊ शकतं. तुम्ही बघा, एकदम हलक्या हाताने लाटायचं आणि जास्त जाडही नाही ठेवायचा, जास्त पातळही नाही करायचा. मीडियम साईजचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता, एकदम पातळही नाही आहे आणि एकदम जाडही नाही आहे. तवा गरम झालेला आहे. आता आपण हा भाजून घेऊया. मीडियम फ्लेमवर भाजायचा, म्हणजे तो खरपूस भाजला जातो. एकदम गॅसची फ्लेम जर हाय ठेवली तर तो जळतो आणि व्यवस्थित भाजलाही जात नाही. म्हणून मीडियम फ्लेम ठेवा आणि मस्त असा खरपूस भाजून घ्या. हे बघा, मी तूप लावते. तुम्ही तेल, बटर, तूप काहीही तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही लावू शकता. हे बघा, एकदम खरपूस भाजायचा आहे. हे बघा, आता आपण हा पराठा काढून घेऊया एका ताटामध्ये आणि मग बघा कसा दिसतोय तो. हे बघा, आणि आता आपण असेच आणखी पराठे बनवून घेऊया. आपले पराठे तयार आहेत. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.